नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे। त्याचबरोबर रस्त्यामध्ये कोणी वयस्कर स्त्री पुरुष जात असेल तर त्यांना पोलीस असल्याचे सांगून देखील फसवणूक करण्याचे प्रमाण देखील फसवणूक करण्याबाबतच्या घटना देखील काही प्रमाणात घडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण अनोळखी ठिकाणी काही वेळेस मोटरसायकल पार्क करतो, त्या ठिकाणी देखील मोटर वाहन चोरीचे प्रमाण देखील थोडी त्यामध्ये वाढ झालेली दिसून येते। तर मी आपणास नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की ह्या ज्या काही घटना घडत आहेत त्या टाळण्यासाठी आपण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतःहून देखील पुढाकार घेतला पाहिजे। पोलीस त्यामध्ये अशा घटना घडू नये, घडल्यास त्या उघडकीस आणण्याचे प्रयत्न आम्ही करतच आहोत, परंतु आपण देखील त्यामध्ये थोडा काही अंशी पुढाकार घेतला पाहिजे। त्यामध्ये आपण सोसायटी असेल तर सोसायटीला CCTV कॅमेरे बसवा। त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्ती आल्यास सोसायटीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला नजरेस पडल्यास तर 100 नंबर किंवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची नियंत्रण कक्षाला आपण संपर्क साधा। त्याचप्रमाणे आपल्या सोसायटी असेल तर त्या सोसायटीला वॉचमन ठेवणं शक्य असेल तर त्या सोसायटींनी वॉचमन ठेवावे। तसेच आपण बाहेर दुसऱ्या गावाला जात असेल तर मौल्यवान दागिने किंवा मौल्यवान वस्तू याची स्वतः सोबत न्यावेत किंवा व्यवस्थित बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत किंवा सुरक्षित जागी आपण ठेवून द्याव्यात, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाही व आपण आपल्या मालमत्तेची आपण स्वतः त्याची सुरक्षितता करू शकतो। अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी नंदुरबार पोलीस दल कसोशीने प्रयत्न करीत आहे व अशा प्रकारच्या घटना घडणाऱ्या समाजकंटकांना नंदुरबार पोलीस सोडणार नाही ही मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो।